नमस्कार मंडळी, आज आपण साबुदाणा भगर बटाटा चकली बनवणार आहोत. साबुदाणा न शिजवता ही चकली बनवली आहे. बनवायला खूप सोपी आहे आणि योग्य प्रमाण मी व्हिडिओ सांगितले आहे. पहिल्यांदा जरी तुम्ही चकली बनवणार असेल तरी परफेक्ट होईल आणि अजिबात तेलकट झालेले नाही. बघू शकता एकदम क्रिस्पी अशी झालेली आहे. भगर वापरल्यामुळे खायला एकदम खुसखुशीत लागते, अजिबात कडक लागत नाही. तर चला तर आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर ही उपवासाची साबुदाणा भगर बटाटा चकली बनवण्यासाठी 1 वाटी साबुदाणा रात्रभर भिजत ठेवला होता. साबुदाणा बघू शकता व्यवस्थित भिजलेला आहे. तर 1 वाटी साबुदाणा असेल तर 2 वाटी भगर वापरायची आहे. तर याच वाटीने मी सर्व साहित्य मोजून घेतलं आहे. तर इथे 2 वाटी भगर मी घेतली आहे आणि यासाठी आपल्याला 2 किलो बटाटे वापरायचे आहेत. बटाटे कमी जास्त झाले तरीसुद्धा चकली व्यवस्थित होते. फक्त साबुदाणा जेवढा घेतला आहे त्याची दुप्पट भगर आपल्याला घ्यायची आहे. तर इथे भगर सुरुवातीला शिजवून घ्यायची आहे. त्यासाठी पाणी गरम केलं आहे आणि पाण्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आहे. आता भगर छान धुवून घातली आहे, व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. तर आपल्याला भगर इथे शिजवून घ्यायची आहे. तर इथे मी झाकण ठेवून भगर शिजायला ठेवली होती. बघू शकता भगर व्यवस्थित शिजली आहे. ती आता ताटामध्ये थंड करायला काढून घ्यायची आहे आणि साईडला बटाटेसुद्धा उकडायला टाकले आहेत. तर 2 किलो बटाटे मी उकडायला टाकले आहेत. वजनामध्ये सांगायचं म्हटलं तर 1/2 किलो साबुदाणा घेतला तर अर्धा किलो भगर वापरायचे आहे आणि 3 किलो बटाटे. तर इथे बटाटे उकडून झाले आहेत, साल काढून घ्यायचे आहे आणि नंतर किसून घ्यायचे आहेत. किसून घेतल्यामुळे मिश्रणामध्ये गाठी होत नाहीत आणि चकली व्यवस्थित करायला सोपे जाते. तर इथे सर्व बटाट्याची साल काढून घेतली आहे आणि किसूनसुद्धा मी घेतले आहेत. भगरसुद्धा तोपर्यंत थंड होत आहे. नंतर किसलेले बटाटे आपल्याला भगरीमध्ये मिक्स करायचे आहेत आणि नंतर भिजवलेला साबूसुद्धा मिक्स करायचा आहे. तर ज्या ताटामध्ये भगर काढली आहे त्याच्यातच बटाटे टाकले आहेत. चवीनुसार मीठ घालायचं आहे. वाळवण्याच्या पदार्थामध्ये मीठ शक्यतो कमीच वापरायचे. नंतर ते पदार्थ वाळल्यानंतर पाण्याचा अंश कमी झाल्यामुळे व्यवस्थित त्याची चव लागते. जर सुरुवातीलाच मीठ जास्त झाले तर खारट होण्याची शक्यता असते. तर इथे भिजवलेला साबूसुद्धा याच्यात घातला आहे. चवीनुसार मीठ घातलं आहे. तर एवढ्या प्रमाणासाठी मी 1.5 चमचा मीठ वापरला आहे. भगर शिजवताना सुद्धा मीठ घातलं होतं, त्या अंदाजानुसार घातलेलं आहे. सर्व छान एकजीव करून घ्यायचं आहे. तुम्हाला तिखट बनवायचे असतील तर याच्यात हिरवी मिरची किंवा मग लाल मिरची पावडर वापरू शकता. मी इथे प्लेनच बनवणार आहे. तर सर्व छान व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे. ही चकली बनवायला खूप सोपी आहे. प्रमाण जरी कमी जास्त झाले तरी अजिबात बिघडत नाही. फक्त सर्व एकत्र मिक्स करायचं आहे आणि चकली बनवायची आहे. खूप सोपी पद्धत आहे. भगर घातल्यामुळे खायला एकदम खुसखुशीत ही चकली लागते, अजिबात कडक होत नाही. तर इथे मी साचा घेतला आहे, त्याच्यामध्ये हे मिश्रण घातलं आहे आणि चकली लगेच बनवून घेणार आहे. मी उन्हातच चकली बनवणार आहे, पण इथे मी ताटामध्ये तुम्हाला चकली करून दाखवणार आहे. नंतर राहिलेल्या चकल्या सर्व उन्हामध्ये बनवून घेणार आहे. तर बघू शकता साच्यामध्ये मिश्रण भरत असताना चांगलं दाबून भरायचं आहे, म्हणजे चकली तुटत नाही बनवताना. जर त्याच्यात गॅप राहिला तर तुटण्याची शक्यता आहे. आणि बटाटे किसूनच वापरायचे आहे, म्हणजे गाठी वगैरे होत नाही. तर इथे मी उन्हामध्ये बघू शकता चकली घालत आहे. चकलीचा एकदम गोल आकार येत नाही, परंतु चकली अजिबात तुटत नाही. गोल आकार नाही आला तरी चालेल, परंतु बघू शकता इथे चकली आपली अजिबात तुटत नाही. नंतर 2 दिवस कडकडत उन्हात आपल्याला या चकल्या छान वाळवून घ्यायच्या आहेत. तर इथे बघू शकता माझ्या सर्व चकल्या बनवून झालेल्या आहेत, अजिबात कुठेही तुटल्या नाहीत. आणि वाळून झाल्यानंतर इथे बघू शकता चकल्या व्यवस्थित दिसत आहेत, अजिबात तुटलेल्या नाहीत. लगेच आपण काही चकल्या इथे तळून सुद्धा घेणार आहोत. तर तेल व्यवस्थित गरम झालं आहे, चकली तळून घ्यायची आहे. तर बघू शकता वाळलेली चकली किती छोटी दिसत आहे आणि
तळलेली एकदम छान फुलली गेलेली आहे. तर अशाच पद्धतीने इथे मी थोड्याशा चकल्या तळून घेते. तर तुम्ही साबुदाणा बटाटा चकली करतच असाल, परंतु भगर वापरून या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा. फक्त साबुदाणा जेवढा घेतला आहे त्याच्या दुप्पट भगर घ्यायची आहे. बटाटे कमी जास्त वापरू शकता. तर इथे चकल्या तुम्ही बघू शकता छान फुलल्या गेल्या आहेत. इथे मी थोड्याशा तळून घेतलेल्या आहेत आणि अजिबात लाल वगैरे झालेल्या नाहीत. खायला एकदम खुसखुशीत अशा ह्या चकल्या लागतात आणि तेलकट तर अजिबातच होत नाहीत. तर इथे तुम्ही चकली जवळून पाहू शकता, एकदम छान फुलली गेली आहे आणि कच्ची चकली मी इथे दाखवत आहे. दुप्पट तिप्पट ही चकली फुलते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.